नमस्कार. मी गृहिणी अनु या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण वाल्याच्या शेंगाची भाजी बघणार आहोत. ही गरम गरम भाजी पोळी आणि भाकरसोबत खूप छान लागते. हिवाळ्यामध्ये ही भाजी स्पेशली बनवली जाते आणि पौष महिन्यामध्ये ही भाजी बनवतातच. अशा प्रकारे वालाच्या शेंगा आपल्याला घ्यायच्या आहेत. ह्या शेंगा जरड नाही, कोवळ्या आहेत. त्यामुळे मी एका बाजूला स्वच्छ त्याचे दाणे काढून घेणार आहे आणि एका बाजूला शेंगासुद्धा सोलून बारीक चिरून घेणार आहे. तुम्ही बघू शकता, दाणे एका बाजूला आणि शेंगा एका बाजूला. आता हे स्वच्छ धुवून निथळून घ्यायचं आहे, म्हणजे आपले हे दाणे आणि शेंगा फ्रेश दिसतील. आता गरम तेलामध्ये मोहरी, जिरे आपल्याला टाकून त्यामध्ये कांदासुद्धा ॲड करायचा आहे. कांदा टाकल्यावर त्याला छान परतवून घ्यायचा आहे. कांदा लाल होईपर्यंत परतल्यावर त्यामध्ये अद्रकची, लसूणची पेस्ट टाकायची आहे. ही पेस्टसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायची आहे, म्हणजे यातील जो उग्रता आहे, वास जो आहे लसूण कांद्याचा, तो निघून जाईल. आणि त्यामध्ये खोबऱ्याची पेस्ट टाकायची आहे. मग हळद, तिखट, धने पावडर, जिरे पावडर, कांदा लसूण मसाला हे सुद्धा सर्व ॲड करून घेऊन याला छान परतवून घ्यायचं आहे. त्यामध्ये मसाल्याला लागेल असं थोडंफार मीठसुद्धा ॲड करायचं आहे, म्हणजे चवीपुरतं टाकायचं आहे. त्यामध्ये टमाटे ॲड करून ते सुद्धा व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे, म्हणजे आपला भाजीला लागणारा सगळं मसाला तयार आहे. आणि यातील टमाटर छान शिजले की त्यामध्ये आपले वालाच्या शेंगाचे दाणे टाकायचे आहे आणि त्यालासुद्धा छान परतवून घ्यायचं आहे. त्यामध्ये वालाच्या शेंगाचे निघालेले वरची साल जी आहे तीसुद्धा मी व्यवस्थित कापून घेऊन तीसुद्धा त्यात ॲड केलेली आहे. आणि आता आपण 10 मिनिटसाठी स्लो गॅसवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे. ही बघा, आपली भाजी छान वाफून झालेली आहे. अशा प्रकारे आपली गरम गरम छान वालाच्या शेंगाची भाजी तयार आहे. आता ही गरम गरम भाजी आपण बघूया. ही बघा, ही भाजी अशा प्रकारे सर्व मसाला ऑब्झर्व करते, म्हणजे याचा रंगही छान येतो आणि दिसायला ही भाजी छान दिसते. यावर अशा प्रकारे सांबार टाकून तुम्ही पोळी आणि भाकरसोबत ही भाजी खाऊ शकता. तुम्हाला ही भाजी कशी वाटली हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत ही भाजी नक्की शेअर करा. धन्यवाद.